उल्हासनगर कॅम्प नंबर 1 येथील सी ब्लॉक परिसरातील एका घरात विक्रीसाठी साठवणूक केलेला 12 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केलाय। सी ब्लॉक परिसरातील एका घरात गुटखा माफियांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवणूक केल्याची गुप्त माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे रविवारी पोलिसांनी आसिफ शेख यांच्या घरावर छापा टाकला। त्यावेळी पोलिसांना पाहून शेख पळाला, मात्र पोलिसांना त्याच्या घरात विमल पान मसाला, जाफरानी जर्दा, सुगंधित पान मसाला, तंबाखू असा विविध कंपन्यांचा माल सापडला। यामुळे आरोपीचा आता शोध सुरू केलाय। गुटखा वाहन होत असल्याबाबत माननीय पोलीस उपायुक्त श्री पठारे साहेब यांनी आम्हाला माहिती दिली। त्या माहिती दिली त्याप्रमाणे त्यांच्या सूचना मार्गदर्शनाप्रमाणे सरांना मिळालेल्या माहितीप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी एक मोटरसायकल होती। त्या मोटरसायकलवरील इसम जो आहे तो आमची गाडी पाहताच निघून गेला। आम्हाला त्याचा संशय आला आणि संशय आल्यामुळे त्या गाडीला असलेली चावी, त्या चावीने बाजूच असलेल्या गोडाऊनला आम्ही उघडलं असतं। त्या गोडाऊन उघडलं गेलं। त्या गोडाऊनमध्ये जो ह्यातला जप्त केलेला मुद्देमाल जो आहे 12 लाखाचा, जो 1000 किलो वजनाचा गुटखा आणि सुगंधित द्रव्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यातील आरोपीवरती मुर्शिद शेख जो आहे त्याला आरोपी आहे। याच्यावरती यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे 22 साली अशा प्रकारचा। सर, अद्याप आरोपी अटक आहे की नाही? सदरचा आरोपी जो आहे तो त्या ठिकाणी त्या पोलिसांचा आल्याचा संशय त्याला आल्याने तो त्या ठिकाणी त्याची मोटरसायकल टाकून निघून गेला होता।